आपल्या आजच्या गोष्टीचे नाव आहे श्रद्धेचे अन्न. एक तरुण आपल्या आयुष्यात वारंवार अपयशी होत होता. कधी नोकरी मिळेना, कधी काम जमेनासं व्हायचं. तो रागाने म्हणायचा, "स्वामी, मी रोज तुमचं नाव घेतो, पण तुम्ही ऐकत का नाही?" एक दिवस तो अक्कलकोटला गेला. स्वामींच्या समाधीसमोर बसून तो रडू लागला. त्यावेळी मंदिरात एक वृद्ध भिकारी आला आणि म्हणाला, "बाळा, पोट भरायचं असेल तर आधी श्रद्धेचा अन्न हवा." तो रात्री समाधीजवळ झोपला आणि स्वप्नात स्वामी दिसले. स्वामी म्हणाले, "तू रोज नावं घेतोस, पण विश्वासाने नाही. ज्यावेळी तुला माझ्यावर पूर्ण विश्वास येईल, तेव्हा सर्व काही स्वतःच बदलेल." दुसऱ्या दिवशीपासून तो दररोज नम्रपणे प्रार्थना करू लागला. काही दिवसांनी त्याला नवी नोकरी मिळाली आणि आयुष्यात स्थैर्य आलं. त्याने पुन्हा अक्कलकोटला येऊन नमस्कार केला. तेव्हा मंदिरात तोच वृद्ध भिकारी दिसला, पण यावेळी तो हसत म्हणाला, "आता समजालच ना श्रद्धेचं अन्न काय असतं." त्या दिवसानंतर त्याच्या जीवन स्वामींनी बदलून टाकलं. कारण जिथं विश्वास असतो तिथंच स्वामींचा चमत्कार घडतो. तुम्हाला गोष्ट आवडली असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक शेअर करा.